तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा, आता 2-4 दिवसातनं आज दिवसभर म्हणजे आज सकाळपासून पाऊस नाही. तर म्हणलं चला आपल्या दोडक्याची काय हाल हवा आहे ते बघावा. तर विषय असं झालाय बघा, 4-5 दिवसाच्या पावसाने का नाही हो का पूर्ण खालनं कसं दिसतंय बघितलं का. तर हो का सगळा करप्या आला ह्याच्यावर, अजून एक पण तोडा नाही हो का. माल तर कसला भारी सेटिंग झालाय हो का, कसलं भारी दोडकं सेट झालं ते, म्हणजे सेटिंग झालं ते. बारका माल एवढा म्हणजे बारका दोडका एवढा लागलाय का नाही हो का, फुल कळी लय लागली. पण ही आहे का नाही खालूनच हो का करपायला लागले बघितलं का हो का. आणि अजून पण आहे कुठं कुठं हो का असं पाण्याचं ढोस साठले ते. मागं तुम्हाला दाखवू का हो का, एवढं पाणी काढून दिले ना तरी हो का रानातनं पाणी पाजारतंय कसं झालंय बघितलं का. तर पाऊस पाहिजे, पण बघा ना जास्त पावसाने बी कसं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. आणि आपल्या दोडक्याचं तर काय वाटत नाही, दोडका जुळण म्हणून, कारण निम्यातनं वर हाय बरं का चांगला. तर आता काय करायचं ह्याला, आता ही पालं आहेत ना याचं हे असं, तर ही सगळा खालचा कर आपल्याला पाला ना आता हे असा काढायचा आहे. तर तिकडून काढत आणलाय, पण पावसामुळं परत थांबलो होतं दिवसभर, पाऊस चालू चिकचिक चिकचिक, त्याच्यामुळं हा काही असं असं मोकळं करायचं. जितका करपलाय ना तेवढा असा पाला काढून टाकायचा हो का. असं बघितलं का, म्हणजे वर इथून वर चांगला राहतोय बघा. इथनं वर म्हणजे निम्यापासून वर चांगलं आहे, पण निम्यातनं खाली करपा आलाय त्याच्यावर. तर बघितलं बघा कसला भारी फळ दोडक्याचा, पण आता निम्माच ही झालाय, राडा झालाय त्याचा. खालनं पानं म्हणजे खाली निम्यापर्यंत करपले, वर हाय चांगलं. तर बघू आता एवढी बार सगळा पाला हो का इकडं पण काढलाय, पण अनेक पण कुठं कुठं हो का करपतंयच रे. पावसाने काय झाले, 2-4 दिवस झाला तर रोज कंटिन्यू पाऊस असल्यामुळं काहीच काम करायला आलं नाही. आणि पिकांचं हो का जे आल्यात त्याचं पण नुकसान चाललंय, आणि काय काय तर पिकं गेलीच बघा. तर फुलावर सुद्धा आपला ना ही व्हायला लागलाय, फुलावरला पण पाणी लागायला लागले, म्हणजे सडायला लागलं बघा, जाग्यावर सडतंय ते हो का. बघितलं का हो का फुलावर. तर बघा आज आणल्यात आपल्या गायांना, नवीन गायांना का नाही कुंड्या नव्हत्या, मग आता आणल्यात आज कुंड्या आणल्या ते. कारण कॅरेटात ठुलं का नाही तर ही व्हायचं बघा, कॅरेटात ना सांडायच्या, लय नाश करायच्या. तर तुम्हाला दाखवते. तर आता जायचं आहे घरीच, उशीर झाला, इकडं रानातच होतो. म्हणलं चला एक छोटासा बनवा व्हिडिओ हा का फुलावर. तर कुठं कुठं काय झालंय माहिती आहे का, असं झाडं सडले ती बघा, आणि काय काय चांगली हिरवाळली ती हो का. हो का हे का कसं वाटतोय फुलावर नक्की कमेंटमध्ये सांगा. फुलावर छान आहे, पण विषय असा झालाय की जिथं जिथं म्हणजे पाणी, तरी पण हो का पाणी काढून दिले सऱ्याच्या सऱ्या खाली, तिकडं जंगलाच्या साईडला ना सऱ्याच्या सऱ्या पाण्याच्या काढून दिले ते. तर पाणी काय राहत नाही, पण जास्त पाऊस असल्यामुळं काय होतंय, पाणी लागतंय झाडांना. तर काय असलं होतंय, लय बेकारीचं काम आहे. पाय तर हो का रानात ना पाय टाकाय सुद्धा येणार, एवढं हे झालंय, चिखूलय. तर लय नुकसानी झाल्या बघा. पाऊस पाहिजे पण एवढा बी नाही पाहिजे, आणि लय शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्यात आहे. तर हो का सकाळ धरणं शेरडांना खाया नव्हतं. 2-4 दिवस झालं पावसापासून अपघात झाली. तर आता आज होतं थोडंसं फटाकलं म्हणलं हो का. आई बसली तिथे शेरड चारीत, दिसते ते का शेरड तिकडं. तर आता चला तुम्हाला दाखवते, आपल्या कुंड्या नवीन आणल्या त्या, नवीन गायांसाठी नवीन कुंड्या आणल्या त्या. पहिल्या गायांच्या होत्या कुंड्या, पण त्यांनाच लागते त्या, आणि मग नवीन गायांना कुंड्याच नव्हत्या. आणि ह्या आठवड्यात काय कुठं जाणंच झालं नाही, कारण रोज पाऊस पण चालू होता त्याच्यामुळं. तर त्याच्यामुळं मग काय कुठं जाणंच झालं नाही. तर चला तुम्हाला दाखवते आता घरी गेल्यावर कुंड्या. तर ह्या काही पिल्लू आपले हे नवीन गायचं, नवीन म्हणजे काल परवा आणलेल्या गायचं. तर इकडं पटांगणाला बांधले त्याला, आज पाऊस नाही म्हणल्यावर बाहेर बांधले. काय होतंय, लय गोट्यात बी चिकूल होतोय. का वैरण सकाळी वैरण आणलेली, निमी कुटी केली, निम एवढं ठुलं या. तर आपल्याला एका दादांची कमेंट होती बरं का, की आपल्याला वैरण म्हणजे चारा किती लागतो एका टायमाला. तर आता आपली डम्पिंग नाही बरं का, छोटी डम्पिंग आहे, तेवढी एक डम्पिंग ना 2 टायमाला लागते.
आणि ही जी आहे का नाही कलटी, तर ही कलटी पूर्ण शिगार असा मोठा शिगार लावून का नाही असं वरपर्यंत ना 2 टायमाला लागते बघा. एवढी कुटी केली म्हणजे आत्ता टाकली व जनावरांना, तर आता एवढी कुटी केली आत्ताच भागले आणि आता एवढी राहिली बघा. तर अजून 10 काढल्या, एकदा टाकायची राहिलेली सकाळ. तर एक छोटा डम्पिंग सकाळ संध्याकाळ 2 टायमाला लागते, आहे का ना. ह्या का एक शिल्लक कोंडी आणली, तुम्हाला दाखवते व्यवस्थित. ह्या का एक शिल्लक आणली, आज 4 आणल्यात कुंड्या. तर ही काय शिल्लक आहे म्हणलं होईन वासरांना कालवडांना. ह्या का गोट्याच्या कडेने तर अजून पाणी काय हाटा नाही, पळपळ पळ करतंय नुसतं. हे बघा नवीन कुंड्या, आणि इकडं आहे ती ही जुन्या कुंड्या ह्या गायांना. का तिच्याकडं पण इथं हात 3 गोट्यात 3 हे केले ते. हट चल पलीकड, तर की पलीकड ते माझ्याच आगावी ये बघ की. हट म्हणते तर ती माझ्याकडेच येते. हिला एक मांडली आणि हिला एक मांडली. तर ह्यांना कुंड्याच नव्हत्या, तर ह्यांना कुंड्या नव्हत्याच बरं का. कारण ह्यांना कॅरेटात ठेवावं लागायचं. आणि काय व्हायचं मग कॅरेटातनं ना सांडायचं मग. तर आपल्याला हा काही कुंडी कितीला बसली रा तुला नाही माहिती. आणाय कोण गेल तर तो नाही जात, तो घरी असतो आहे का नाही. तर बघा 800 रुपयाला एक कुंडी बसली. तर कशा येतात कुंड्या पण टिकतात बरं का. आता ही जुन्या कुंड्या बघा किती वर्ष झालं त्यांना. आपण जेव्हा नवीन गाय आणल्या होत्या ना तेव्हा ह्या कुंड्या आणलेल्या आहेत. तर जवळजवळ आता ह्यांना 7-8-10 वर्ष होऊन गेले. आणि अशा मोठ्या मोठ्या पण आहेत बघा. भरपूर त्यांना खायला पण त्याच्यात बसतंय. नासवाय नाही म्हणजे महत्वाचं सांडा नाही. नाहीतर हे काय व्हायचं लय सांडायचं ही कॅरेटातनी. कॅरेट लगेच लोंडून द्यायच्या गाया. त्यांच्या गौरव दादा चाललंय पाणी पाजायचं काम. त्यात चाललंय पाणी पाजायचं काम. तर अशा कुंड्या आहेत. आणि तसेच एक कमेंट होती बरं का आपल्याला, ही नवीन जी गाय आपण आणली ना तर कितीला बसली. तर ही गाय आपल्याला बसली बघा 65,000ला. आणि त्या बाकी सगळ्या आहेत मग 70. आणि ती पलीकडची बारकी आहे का नाही ती बसली 55,000ला. ही बसली 65,000ला. हट हट सर इकडं हट. बघा हटती का. हट म्हणलं तर हटत नाही. लय आगाव आहे त्याची, का लय रगील कशी करते. तर म्हणलं एक छोटासा बनवा. गेली बाई लाईट. अयो मरला आता धारा काढायची. कसं आता येईल का धारा टायमापर्यंत. नाही आली तर पंचायतच आहे. तर ही आहे बघा चार्जिंगचा बल्ब. तर गोट्यात म्हणजे कसं आता पावसात पाण्याचं ना चार्जिंगचा नाही टिकत जास्त वेळ, फक्त 2-1 तास टिकतोय. पण त्यापेक्षा जास्त काही टिकत नाही. तिची आहे बघा आपल्या म्हणजे आताच मी सांगितलं का नाही 65,000ची गाय. आणि ती पलीकडची बारकी सगळ्यात आहे ना ती अगोदर आणलेली म्हणजे मागच्या आठवड्यात आणलेली. तर ती आहे 55,000ची. आणि ह्या 2 मधल्या आहेत ती 70,000-70,000ची आहेत. आणि ह्यांना कुंड्या नव्हत्या बघा. त्याच्यामुळे आज दादाने काय केलं सगळं काम फुलं पण आज फटाकलं होतं. पाऊस नाही म्हणल्यावर जाऊन, कारण रस्त्याची लय आपदा आहे बघा. वाहनं आतमध्ये येत नाही ती. एवढं म्हणजे पाऊस झाला का नाही लय चिकचिक होती आहे. तर मग आज जरा उघडलं म्हणजे आज नव्हतं ना. आता पण आलंय बघा. हो का आबाळ कसलं आलंय. हो म्हणजे चौकडच आहे बरं का पाऊस. आपल्याकडंच नाही असं नाही, चौकडच लय पाऊस आहे. तर त्याच्यामुळं मग का नाही लय शेतकऱ्यांचे तर लयच